झालं की शेतकरी बांधवांनो, बारीक करून घ्यायचं काढून हा काढून घ्यावं लागेल. काढून घ्यायचं. तर आता आम्ही तोच निरीक्षण पर्याय. घेतले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ETL प्रादुर्भाव जो आहे तो या ठिकाणी निदर्शनास आलाय. म्हणजे प्रत्येक बेटामध्ये तो ETLच्या वर तो गेलाय. तर कशा पद्धतीनं असतो तर हे अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला मुंगळे दिसले आणि या ठिकाणी दिसलं तर हे सगळे जे आहे ते या ठिकाणी थांबून रस शोषण जे आहे ते करतात आणि ह्या ऊसाची क्वालिटी जी आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते डिटोरिएट होते. तर आता प्रत्येक बेटाला जर आम्ही बघितलं जस्ट यांनी पण आठवडे साहेबांनी पण आता निरीक्षणं घेतलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पाचट काढलं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते हे सगळा जो आहे तो हा आउटब्रेक दिसतोय. इवन आतमध्ये सुद्धा आपण बघतोय की सगळ्या ठिकाणी जे आहे ते ह्या किडीचा जो आहे तो हा प्रादुर्भाव दिसतोय. तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ऊसाचे जे काही पानं आहेत म्हणजे वरचे 8 पानं सोडून खालचे जे काही वाळलेले पानं आहेत ज्या ह्या अवस्थेमध्ये जे काही इथं ज्या काही ह्या किडीच्या अवस्था लपून बसलेल्या आहेत. तर जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये हे आता प्रत्येक ह्याला एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी हा आउटब्रेक जो आहे तो झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आधी जे आहे ते पाचट म्हणजे डिट्रॅशिंग जे आहे ते आपण करायचं आहे. जे टोपणं आता सुटलेले आहेत तर ते आपण काढून घ्यायचे हे सगळे. हे काढून झाल्याच्या नंतर फक्त हे काही वरची 8 पानं मात्र आपले सुरक्षित ठेवावेत, ते काढू नका. हे बाकीचे खालचे पानं काढून घेणे आणि दुसरं हे काढून घेतल्याच्या नंतर जे आहे शिफारस काय आहे तर तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची जर शिफारस आपण बघितली तर डायमिथोएट रोगर आपण म्हणतो तर त्याची फवारणी ह्याच्यातून जे आहे ते ह्याच्यावर ह्या स्टाल्कवर जे आहे ते झाली पाहिजे. पण आता तेवढं लेबर आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला करणं शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये एक करू शकतो की हे पाचट काढून घेऊ शकतो. त्याच्यानं सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल जो आहे तो ही उन्हाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला एक्सपोज होऊन ही कीड कंट्रोलमध्ये येऊ शकते. आणि सोबत दुसरं आणखीन एक महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनी निओनिकोडेंड्रेट ग्रुपमधलं जर कीटकनाशक जर आळवणी केली मग त्याच्यामध्ये डेंटानसो असेल किंवा थायमेथॉक्झाम असेल तर त्याचासुद्धा जे आहे ते या ठिकाणी फायदा जो आहे तो होऊ शकतो. या पद्धतीनं जे आहे ते आपण ह्या किडीचं व्यवस्थापन करावं.